आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे। आज आपण एका कॅन्डल्सबद्दल माहिती घेतोय। यापूर्वीचे 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे। लक्षात घ्या, जे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंत लॉस होता आलेला आहे आणि लॉस होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। यापूर्वी सुद्धा तुम्ही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बद्दल ऐकलं असेल, पण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते खूप वेगळं असणार आहे आणि तुम्हाला ते विचार करायला लावणार आहे। तुमच्या लक्षात येऊ शकतं की तुमचा आतापर्यंत का लॉस होत होता, जेणेकरून याच्यानंतर तुम्हाला लॉस होणार नाही याची या व्हिडिओमध्ये आपण काळजी घेणार आहोत। तर बघूया आपण कशा पद्धतीनं इथं ट्रेड घेता येऊ शकतो किंवा या कॅन्डलचा आपण अभ्यास कशा पद्धतीने करता येईल हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। आपण स्क्रीनवर जातोय आणि पहिल्यांदा आपण बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल नेमकं काय असते हे थोडंसं समजून घेऊया। बघा, बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पहिल्यांदा एक हिरव्या रंगाची कॅन्डल असते या पद्धतीची, आणि त्याच्यानंतरची कॅन्डल जी असते ती लाल रंगाची कॅन्डल असते, पण ही या पद्धतीची कॅन्डल असते। लक्षात घ्या। आता या ठिकाणी जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर काय पाहायला मिळतं, एक हिरव्या रंगाची कॅन्डल आहे, एक कॅन्डलची या ठिकाणी बॉडी पण आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी शॅडो आहे असं समजून घेऊया। आता हे थोडंसं बरंच याच कॅन्डलवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला परफेक्टपणे ही कॅन्डल समजून येते, नाही तर तोपर्यंत लक्षात येत नाही। नुसतं एवढंच बनल्यानंतर ट्रेड घेता येत नसतो, तर याच्यासोबत अजून बऱ्याच गोष्टी घडल्यास पाहिजेत याच्यासोबत या कॅन्डलमध्ये, तर आपल्याला योग्य पद्धतीचं निरीक्षण करता येतं याच्याबद्दलचं। आता बघा, साधी सोपी कॅन्डल आहे, समजून घ्या। पहिल्यांदा समजा हिरव्या रंगाची कॅन्डल आहे, ती खालच्या बाजूने ओपन होते आणि वरच्या बाजूने क्लोज होते, बरोबर आहे। समजा नेक्स्ट दुसऱ्या दिवशी ही समजा 1 डेची कॅन्डल आहे, दुसऱ्या दिवशी काय झालं की चार्ट गॅप अप ओपन झाला, इथं क्लोज झाला होता पण गॅप अप ओपन झाला, थोडासा वरती गेला आणि इथं सस्टेन न करता पुन्हा डाऊन 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 इथपर्यंत आला, थोडासा करेक्शन करून इथं क्लोज झाला। याचा अर्थ काय आहे, तर या हिरव्या रंगाच्या कॅन्डलला या लाल रंगाच्या कॅन्डलनं पूर्णतः झाकून घेतलेला आहे। म्हणजे याची जी बॉडी आहे वरची, जो वरचा क्लोजिंग आहे, ओपनिंग आहे आणि क्लोजिंग आहे, याच्यामध्येच ही कॅन्डल आहे, म्हणजे या कॅन्डलची बॉडी याच्यामध्येच आहे, लक्षात। आता बघा, लक्षपूर्वक जर बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर या कॅन्डलनं या कॅन्डलला पूर्णतः झाकून घेतलेला आहे। म्हणजे या ठिकाणाहून जर तुम्ही इकडून जर बघितलं तर तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर ही हिरव्या रंगाची कॅन्डल तुम्हाला दिसत नाही, म्हणजे ही एंगल्फिंग झालेली आहे, या कॅन्डलनं या कॅन्डलला गिळून टाकलेलं आहे। याच बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलला मदर बेबी कॅन्डल म्हणून म्हटलं जातं, म्हणजे एक लेडी आहे आणि तिच्या पोटामधलं हे बाळ आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। म्हणजे ही मदर कॅन्डल आणि ही बेबी कॅन्डल, म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे पाहायला मिळते। आता लक्षात घ्या, या कॅन्डलचं काम आहे मंदी निर्माण करणं। लक्षात घ्या, काय निर्माण करणं, तर मंदी। एखाद्या चार्टमध्ये जर अप ट्रेंड असेल तर त्या चार्टमध्ये मंदी निर्माण करणं किंवा डाऊनफॉल निर्माण करणं हे या बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलचं काम आहे। मग ही कॅन्डल नेमकं योग्य ठिकाणी बनली का, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे। ही कॅन्डल योग्य पद्धतीने बनली आहे का, हे पण महत्त्वाचं आहे। या 2 गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला खरंच ही कॅन्डल मंदी निर्माण करते का हे लक्षात येतं। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही कॅन्डल माहीत आहे, पण नेमकं कशी बनली पाहिजे, कुठं बनली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे, हेच माहीत नाही। त्याच्यामुळं आपल्याला या कॅन्डलवर जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्हाला लॉस होतो। तर आता आपण बघूया नेमकं ही कॅन्डल कशा पद्धतीने बनत असते। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे या कॅन्डलचं 2-3 पद्धतीने आपण समजून घेण्यात नेमकं काय काय होत असतं ते बघा। मार्केटचा ट्रेंड या पद्धतीने चार्ट अप ट्रेंड मध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आपल्याला बनलेली पाहायला मिळते। आता बघा, तर या ठिकाणी जर आपण बघितले तर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे, मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड मध्ये आहे या पद्धतीनं, आणि बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनले असेल। तुमच्यापैकी बरेच जण काय करतील, जर मार्केटचा ट्रेंड एकदम फास्ट आहे, लक्षात घ्या एकदम फास्ट आहे, आणि जर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल या ठिकाणी बनलीच तर काय होतं, तर या ठिकाणी तुम्ही ट्रेड करता, या कॅन्डलचा हाय जो आहे तो तुमचा एसएल असेल आणि इथं तुम्ही ब्रेक केल्यानंतर तुम्ही इथं डाऊनला ट्रेड करता, बरोबर आहे। तर हे थोडंसं खाली जाईल आणि पुन्हा या तुमच्या डोळ्यात देखत हा चार्ट एकदम फास्ट वरच्या बाजूने जाईल। आता तुम्ही म्हणाल की बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आहे आणि याच कॅन्डलवर मी ट्रेड घेतलाय तरी सुद्धा हा माझ्या अपोजिट का गेला, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनल्याचं जे ठिकाण आहे ते योग्य ठिकाण नाहीये। मार्केटचा
ट्रेंड जर अप ट्रेंड असेल आणि त्या ठिकाणी जर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनले तर थोडंसं करेक्शन करतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये तेजी येते, म्हणजे जी हाय आहे याच्या वरती सुद्धा ट्रेड वरच्या बाजूनं कंटिन्यू जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण बरेच चार्ट या ठिकाणी समजून घेणार आहे, तर बघणार आहे, तर कुठल्या कॅन्डलमध्ये कशा पद्धतीने आपण स्वतः शोधणार आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ शकतं. ओके, आता मग ही कॅन्डल नेमकं कशी बनली पाहिजे आणि कुठं बनली पाहिजे आता लक्षात घ्या. समजा मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे या पद्धतीनं, पण ट्रेंड कसा आहे, एकदम स्लो आहे. लक्षात घ्या, एकदम फास्ट आहे का, स्लो आहे. जर या ठिकाणी या चार्टमध्ये स्लो ट्रेंडमध्ये जर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली, लक्षात घ्या, जर ट्रेंड स्लो आहे, जो वरच्या बाजूचा आहे तो एकदम हळूहळू जातोय आणि त्यावेळेस जर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली तर त्यावेळेस वर्क करते. आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे, ही जर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आहे आणि याच्यानंतरची पहिली, दुसरी किंवा तिसरी बनलेली कॅन्डल जर याचा लो ब्रेक करत असेल आणि खालच्या बाजूने जर क्लोजिंग देत असेल, ही दुसरी कॅन्डल किंवा तिसरी कॅन्डल जर क्लोजिंग देत असेल तर ह्या कॅन्डलचा हाय जो आहे तो तुमचा एसएल ठेवा आणि याच्या एकाच दोन या पद्धतीने रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवून हा चार्ट तुम्हाला डाऊन ट्रेंड जाताना पाहायला मिळू शकतो. लक्षात घ्या, कधी जर मार्केटचा ट्रेंड हळू असेल, ती वरच्याच बाजून आहे पण तेवढी तेजी नाहीये, लक्षात आलं बघा, हळूहळू आहे. जर तेजी असेल आणि बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली तर ती वर्क करणार नाही, तुम्हाला मी चार्टवर पण दाखवणार आहे. आणि जर ट्रेंड हळूहळू आहे आणि बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनले असेल तर मग मात्र चार्ट हा डाऊन ट्रेंडला जातो. आता इथं अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, काय आहे थोडंसं समजून घेऊया. बघा, एखादा चार्ट या पद्धतीने ट्रेड करताना हळूहळू वरतीच गेलेला आहे आणि इथं बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे, पण या कॅन्डलची शॅडो अशा पद्धतीने आहे. लक्षात घ्या, या कॅन्डलची जी शॅडो आहे ती अशा पद्धतीने आहे. इथं आपल्याला ही शॅडो पाहायला मिळते आणि चार्ट बनलेला कॅन्डल या पद्धतीची आहे. लक्षात, आता इथं जर पाहिलं तर काय आहे, तर या ठिकाणी जर लक्षपूर्वक आता ही विचार करायला गेलं तर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आहे, कारण या हिरव्या रंगाच्या कॅन्डलला या लाल रंगाच्या कॅन्डलनं पूर्ण तो झाकून घेतलेला आहे. पण या हिरव्या रंगाच्या कॅन्डलचा जर वैयक्तिक एकट्या कॅन्डलचा विचार केला तर ही हॅमर कॅन्डल आहे आणि हॅमर कॅन्डल कशाचं लक्षण आहे, तेजीचं लक्षण आहे, बरोबर आहे. आणि बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल कशाचं आहे, मंदीचं लक्षण आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी मात्र तुम्हाला तेजी आणि मंदी पाहायला मिळते, म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं हे आपल्याला सांगता येत नाही. एकतर अपट्रेंड जाईल का निगेटिव्ह जाईल सांगता येत नाही. पण जर या ठिकाणी जर लक्षपूर्वक बघा, हे जे शेवटची जी कॅन्डल्स आहे याच ठिकाणी जर हिरव्या रंगाच्या कॅन्डलचा जर विचार केला, ही जर हिरव्या रंगाची कॅन्डल आहे आणि याला शॅडो वरच्या बाजूने आहे आणि पुन्हा काय झालं की एक बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनले. आता बघा, ही कॅन्डल बेअरिश एंगल्फिंग, ही कॅन्डल कशी आहे, इन्व्हर्टेड हॅमर आहे, म्हणजे हे काय आहे, मंदीचं लक्षण आहे. लक्षात घ्या, ही कॅन्डल हिरव्या रंगाची कॅन्डल आहे, पण यापूर्वी आपण शिकलोय की हिरव्या रंगाची कॅन्डल जरी असली तरी ती निगेटिव्ह कॅन्डल असू शकते किंवा मंदी निर्माण करणारे कॅन्डल असू शकते, याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आणि दुसरी गोष्ट आहे, ही आहे बेअरिश एंगल्फिंग, म्हणजे ही सुद्धा मंदी निर्माण करणारीच कॅन्डल आहे. याचा अर्थ ही पण कॅन्डल मंदी निर्माण करणारी आहे, ही पण कॅन्डल मंदी निर्माण करणारी आहे आणि या ठिकाणी बेअरिश एंगल्फिंग बनलेले आहे. याचा अर्थ मार्केटचा ट्रेंड हळूहळू वरती आहे आणि या पद्धतीने कॅन्डल बनत असेल तर शक्यता जास्त आहे की चार्ट हा डाऊनला येऊ शकतो. लक्षात, तर लक्षपूर्वक बघा काय काय सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे काय, तर बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल नंतर या ठिकाणी बघा हिरव्या रंगाची कॅन्डल्स, त्याच्यानंतर ही लाल रंगाची कॅन्डल आणि याच्यानंतर पहिली, दुसरी किंवा तिसरी या तिन्हीपैकी कोणत्याही एका कॅन्डलनं जर याच्या ही जी काही लाल रंगाची जी क्लोजिंग आहे याच्या खाली जर कॅन्डल क्लोज होत असेल तर या कॅन्डलचा हाय तुमचा एसएल ठेवून याच्यामध्ये डाऊनसाठी तुम्ही ट्रेड करू शकता. लक्षात, तर एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आपण ह्या ज्या कॅन्डल्स आहेत कुठं चार्टवर आपल्याला पाहायला मिळतात का थोडंसं आपण समजून घेऊया. आपल्याला खूप चार्ट आहेत, कुठेही बघता येतं. आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर या ठिकाणी आपण चर्चा करतोय. आता बघा, इथं जर बघितलं तर काय पाहायला मिळतं, तर ही आहे बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल. लक्षात घ्या, इथं तुम्हाला पाहायला मिळतं. लक्षात, पहिली कॅन्डलचा विचार केला तर एक हॅमर कॅन्डल हिरव्या रंगाची कॅन्डल आहे. थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, अजून खूप चांगल्या पद्धतीने आपण लक्षात समजून घेणार आहेत. बघा, या ठिकाणचा जर विचार केला तर पाहायला काय मिळतं तुम्हाला, तर या ठिकाणी ट्रेंड जो आहे तो अप ट्रेंड आहे, बरोबर आहे, अप ट्रेंड आहे. मार्केटचा ट्रेंड या पद्धतीने आपल्याला अप ट्रेंड गेलेला पाहायला मिळतोय, बरोबर. आता या ठिकाणी अजून एक कॅन्डल पाहायला मिळते आणि इथं पण कॅन्डल पाहायला, दोन्ही कॅन्डलचं आपण अनालिसिस करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. बघा, पहिल्यांदा या कॅन्डल बद्दल आपण माहिती घेऊया जे आपण ज्याच्याबद्दल चर्चा करतोय. बघा, या कॅन्डलचा मार्केटचा ट्रेंड बघितला तर हळूहळू वरच्या बाजून आहे.
या ठिकाणी जर बघितलं तर ही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आहे, त्यातल्या त्यात ही हॅमर कॅन्डल बनली आहे, म्हणजे ही मंदी निर्माण करणारी कॅन्डल आहे आणि ही बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल आहे. याच्यानंतर क्लोजिंग कुठं आहे? इथं. याच्यानंतर या कॅन्डलनं काय केलं, पुढच्याच दुसऱ्या कॅन्डलनं काय केलं तर याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे, म्हणजे तुमचा एसएल हा असेल, बरोबर. याचा एसएल इथं असेल. तुमची एंट्री तुम्ही इथं सुद्धा घेऊ शकता, लक्षात घ्या. याच्या खाली जर ट्रेड करायला लागला तर तुम्ही 1 तासाच्या टाइम फ्रेम चेक करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता. तुमचा एसएल हा आहे, चार्ट तुम्हाला हळूहळू डाऊनला जाताना पाहायला मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला इथं जे आहे ते रिस्क रिवॉर्ड 1-2 या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट मिळायला तुम्हाला पाहायला मिळू शकतं. इथे जर बघितलं तर याच्यानंतर चार्टमध्ये खूप डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळतोय, बरोबर आहे. आता त्याच्याच बाजूला आपल्याला पुन्हा एक बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनलेली पाहायला मिळते, पण इथं का चार्ट डाऊन आलेला नाहीये हे समजून घ्या. बघा, मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झालं की या ठिकाणी लाल रंगाची कॅन्डल बनली, पण याची क्लोजिंगच्या खाली पहिली, दुसरी, तिसरी या तिन्हीपैकी कोणत्याही कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली नाहीये, बरोबर आहे. म्हणजे आपण हा चार्ट घेणार नाहीये. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलंय, जर या कॅन्डलचा विचार केला तर मार्केटचा ट्रेंड वरती पुन्हा खाली आणि वरती आहे, म्हणजे या ठिकाणी साइडवेज जात जात चार्ट वरती गेलाय. इथं जर बघितलं तर थोडासा फास्ट वरती जाऊन या ठिकाणी ट्रेड बनलाय, म्हणजे इथं जरी या पद्धतीने बनला असेल तरी सुद्धा थोडंसं खाली गेल्याने पुन्हा याच्यामध्ये अपसाइडची तेजी येऊ शकते, याच्याबद्दल आपण माहिती घेतली आहे, बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने इथं तुम्हाला पाहायला मिळतं. अजून तुम्ही कुठलाही चार्ट या ठिकाणी बघू शकता, कुठलाही म्हणजे कुठलाही या चार्टवर आपण या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. बघूया आपण या ठिकाणी कुठं पाहायला मिळते का काय, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. बेअरिश एंगल्फिंग, बेअरिश एंगल्फिंग, यस. आता बघा, बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलचा जर विचार केला तर इथं आपल्याला दोन्ही ठिकाणी बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल पाहायला मिळते. कुठं पाहायला मिळते तर पहिली कॅन्डल आहे इथं, हे बघा. त्याच्यानंतर कॅन्डल आहे इथं. या ठिकाणी दोन्हीचा विचार केला तर मार्केटचा ट्रेंड तेवढासा फास्ट नाहीये आणि बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली. लो जो आहे पहिल्याच कॅन्डलनं ब्रेक केला. हाय तुमचा जो आहे तो एसएल असणार आहे आणि चार्टमध्ये आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतोय. त्यानंतर पुन्हा चार्ट अप ट्रेंडला बनलाय, पुन्हा बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली आहे, पुढच्याच कॅन्डलनं क्लोजिंग दिली आहे. या कॅन्डलचा लो तुमचा हाय जो आहे तो तुमचा एसएल असेल, या ठिकाणी तुमची एंट्री असेल. त्याच्यानंतर स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड पाहायला मिळतोय. असे बरेच चार्ट आपण कुठलाही चार्ट घेऊ शकतो, लक्षात घ्या. इथं बघूया आपण कुठं आहे का, आपल्याला शोधायचे, लक्षात घ्या. इथं बघूया आपण कुठं आहे का, इथं पण आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी, या ठिकाणी काय घडले बघूया आपण. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी सुद्धा चार्ट आपल्याला अप ट्रेंड मध्ये गेलेला पाहायला मिळतोय आणि ही आहे बेअरिश एंगल्फिंग, बरोबर आहे. आता बघा, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, तिसरी आहे. तिसऱ्या कॅन्डलनं क्लोजिंग दिले, हाय तुमचा एसएल असणार आहे. त्याच्यानंतर चार्टमध्ये आपल्याला डाऊन, म्हणजे हा जो एसएल हाय आहे तो तुमचा एसएल ब्रेक झालेला नाहीये, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण बेअरिश एंगल्फिंग कॅन्डलचा विचार करतो, त्यावेळेस ही कॅन्डल याच्या आधी जेवढ्या कॅन्डल बनल्या त्याचा सगळ्यात हायची कॅन्डल असावी, सगळ्यात टॉपला बनलेली असावी, लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, टॉपला बनलेली असावी. आता बघा, ही कॅन्डल बेअरिश एंगल्फिंग आहे, हे टॉप आहे का नाहीये, तर याच्या आधी काही कॅन्डल्स आहेत, म्हणजे ज्या कॅन्डल्स बनल्या त्या कॅन्डलचा विचार केला तर ही कॅन्डल हाय कॅन्डल आहे का नाहीये, म्हणजे याचा विचार काय, तुम्ही इथं ट्रेड नाही घेऊ शकता, इथं घेऊ शकता, लक्षात. पुढे बघूया अजून कुठं पाहायला मिळते का, किंवा आपण चार्ट बदलूया, अजून कुठं आहे का बघूया आपण. आता बघा, इथंच तुम्हाला पाहायला मिळतं थोडंसं कॅन्डल खूप मोठी बनलेली आहे. आपण या पद्धतीने जर कॅन्डल बनली तर या ठिकाणी आपण त्याला सोडून देऊ शकतो, याच्यावर अजिबात विचार करू नका. आता इथं पण बघूया आपण. आता इथं बघा काय झालेलं आहे, तर या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड आहे. बेअरिश एंगल्फिंग कॅन्डल तुम्हाला पाहायला मिळते. कॅन्डलचा लो ब्रेक केला, हाय जो आहे तो, आणि त्याच्यानंतर चार्टमध्ये बघितलं तर हा लो आहे याचा, म्हणजे त्याच्यानंतर मारलेला लो, म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशोचा विचार करता 1-2 पेक्षा जास्त रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये काय करायचंय तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुम्हाला एक टास्क देणार आहे. तुम्ही तुमचे चार्ट शोधायचे, मंथली किंवा वीकली किंवा डेली कॅन्डलवर या पद्धतीची कॅन्डल या ठिकाणी शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची तारीख लिहा, की चार्टचं नाव आणि तारीख कोणत्या तारखेला बनलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता जो काही चार्ट बनतोय त्याच्या आधी 3 महिन्यापूर्वीचे चार्ट या ठिकाणी शोधायचे, त्याच्यानंतरच्या चार्टवर आपण या ठिकाणी चर्चा करणार नाहीये, बरोबर. तर पाठीमागचे 3 महिन्यापूर्वी जर कुठं तुम्हाला या ठिकाणी जर पाहायला मिळत असेल तर त्याची नावं, म्हणजे त्या स्टॉकची नावं तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी प्रत्यक्ष चेक करेन आणि तुमचं जे चार्ट तुम्ही शोधला आहे तो तुम्हाला योग्य आहे की अयोग्य आहे, काय चुकलंय काय नाही, त्याच्याबद्दल या ठिकाणी मी जरूर तुम्हाला कमेंट करेन. हा आहे आपला
या भागातला पहिला म्हणजे आता तिसरा जरी असला तर पण हा बियरिश एंगल्फिंगचा पहिला भाग आहे. पुन्हा आपण बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बद्दल आपण चर्चा करणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.